बाप्पांना घरी घेऊन यायची प्रचंड इच्छा होती, पण जेव्हा त्यांची परत जायची वेळ येईल तेव्हा त्यांना पाठवायचं कसं, हा एक खूप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा होता. आणि यातच 2 वर्ष गेली. पण या वर्षी बाप्पांनी आशीर्वाद दिला आणि ते घरी आले. आता त्यांचं विसर्जन कसं केलं हे पुढे मी सांगेनच. नमस्कार, मी आहे माधुरी आणि मी 3 वर्षांपासून सिंगापूरमध्ये राहते. इथे काही कडक रूल्स आहेत. आपल्या इथल्याप्रमाणे जिथे कुठे नदी किंवा समुद्र किंवा तलाव असेल तिथे जाऊन आपण गणपती विसर्जन करू शकत नाही. त्यामुळे गणेश विसर्जन करायचं कुठं या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्यामुळे गेली 2 वर्ष बाप्पांना मी घरी आणू नाही शकले. गेली 15 वर्ष आम्ही सातत्याने गणपती घरी आणतो. आपल्या देशात सणवार सहज साजरे होतात. मूर्ती असू दे, डेकोरेशन किंवा अगदी हार फुलं सगळं सहज उपलब्ध असतं. अगदी उकडीचे मोदक बनवता जरी नाही आले तर तेही सहज मिळतात. आणि मदतीला तुमचे मित्रमंडळी, शेजारी, फॅमिली मेंबर्स नेहमीच तयार असतात. पण परदेशात गणेशोत्सव साजरा करणं थोडं वेगळं आहे. इथे ना आजूबाजूला ओळखीची लोक असतात. वस्तू शोधणं किंवा त्या मिळाल्या तरी त्यांची किंमत जास्त, त्यामुळे थोडी अडचण तर येतेच. तरीही या अनुभवात ना एक वेगळंच सौंदर्य आहे. अगदी स्वतः हार बनवणं असो किंवा मोदकांचा आकार कसाही असला तरी महत्वाचा आहे त्यातला शुद्ध भाव आणि प्रेम. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हातांनी बाप्पासाठी मोदक बनवतो तेव्हा त्यात फक्त पीठ आणि गुळ नसतो, तर आपली भक्ती आणि तळमळ असते. आणि तीच भावना बाप्पाला खरी प्रिय असते, हे मला इथे परदेशी येऊन समजलं. तर तुम्ही या अडचणींवर मात करून केवळ एक सण साजरा करत नाही तर एक नवीन परंपरा तयार करत असता आणि आपल्या संस्कृतीशी अधिक जोडले जाता. हा उत्सव वेगळा असला तरी त्यात तुम्ही घेतलेले कष्ट आणि प्रेम त्याला अधिक खास बनवतात. 5 दिवस बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर आज वेळ आलीये त्यांना निरोप देण्याची. आणि प्रसादासाठी आहेत त्यांचे आवडीचे मोदक. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. गणपती बाप्पा मोरया. 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तर आमचे बाप्पा निघाले गावाला आणि त्यांचं पहिलं वाहन तयार आहे. सिंगापूर शिस्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच इथले नियम खूप कडक आहेत. विसर्जनासारख्या गोष्टींसाठी मन मानेल तिथे काहीही करता येत नाही. त्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या एका विशिष्ट ठिकाणीच जावे लागते. एवढेच नाही तर विसर्जनासाठी कायदेशीर परवानगी घेऊनच तुम्ही बाप्पाला निरोप देऊ शकता. यामागचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे हाच असावा. तर विसर्जनाच्या प्रवासाचा पहिला टप्पा पार करत आम्ही पोहोचलो चांगी फेरी टर्मिनलला, जिथे आमच्यासारखेच इतरही अनेक गणेश भक्त आलेले होते. आणि इथून सुरू होणार होता विसर्जनाच्या प्रवासाचा दुसरा टप्पा. विसर्जन कसं करायचं याची इत्थंभूत माहिती दिल्यानंतर वेळ आली श्रींची निरोपाची आरती करण्याची. आणि आता आमचे बाप्पा निघाले प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर. इथून पुढचा प्रवास होणार होता या छोट्याशा बोट मधून. समुद्राच्या मध्यात नेऊन एका ठिकाणी बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. जाता जाता आपल्या लाडक्या बाप्पाला एकच सांगेन, जाताना सगळ्यांची दुःख संकट घेऊन जा आणि येताना सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन ये. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया.